नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल आहे, कारण मी एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. यावरती बोलणं मला खूप गरजेचं वाटलं. जी गोष्ट आपण रोज अनुभवतो, पण कोणीच उघडपणे बोलत नाही, आणि ती गोष्ट म्हणजे माझं काम आणि मी. हे दोन वेगवेगळे आहेत का, की एकच आहेत आपण आपल्या कामामध्ये? आजचा प्रश्न खूप साधा सोपा वाटतो, पण खरंच मी आणि माझं काम इतकं सोपं नसतं. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ असणार आहे सेल्फ केअर, काम आणि आपल्यातल्या मी बद्दल. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर याची सुरुवात कशी झाली असेल तर पहा, साधारण 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी सकाळी उठले, माझा लॅपटॉप उघडला आणि माझे व्हिडिओज वगैरे चेक केले, टू डू लिस्ट केली आणि मला एकदम रडू यायला लागलं. कारण काय, तर थकवा, काम जास्त, हो. पण त्याहूनही जास्त मला असं जाणवलं, की मी स्वतःसाठी काहीच करत नाहीये. रोज उठायचं, काम करायचं, झोपायचं, रोज उठायचं, काम करायचं, झोपायचं. आणि मध्ये मी कुठं आहे हा प्रश्न मला खोलवर हलवून गेला. आणि तेव्हापासून मी विचार करायला लागले, की सेल्फ केअर म्हणजे नक्की काय असतं? फक्त फेस मास्क लावणं, की स्पाला जाणं, की त्याहून काहीतरी जास्त आहे? आज मला तुमच्याशी हे शेअर करायचं आहे, कारण माझी ही गोष्ट फक्त माझी नाही, ती तुमची पण आहे. काम म्हणजे फक्त पैसे नसतात. आपण काम करतो अर्थातच पैशांसाठी, पण फक्त पैशांसाठी का? जरा विचार करा. जेव्हा तुम्ही एखादं काम पूर्ण करता, जेव्हा तुमची कोणाला तरी गरज असते, जेव्हा तुम्ही कोणाची तरी समस्या सोडवता, त्या क्षणी जे फीलिंग येतं ना, ते पैशांनी येत नाही. ते येतं उद्देशामुळे, ते येतं संबंधांमुळे आणि ते येतं आपण दिलेल्या योगदानामुळे. म्हणजेच काम हे आपल्या ओळखीचाच एक भाग आहे. पण, आणि हा पण इथं खूप महत्त्वाचा आहे. काम म्हणजे आपली संपूर्ण ओळख नाही. आपण आपलं काम नाही, तर आपण त्याहून खूप काही जास्त आहोत. कारण आपण एक आई आहोत, एक पत्नी आहोत, एक स्वप्न पाहणारी व्यक्ती आहोत, एक वाचक आहोत, एक डान्सर आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण फूडी देखील आहोत. आपलं काम आपल्या अनेक ओळखींपैकी एक आहे आणि ती ओळख सगळ्यात मोठी नाही हे आपण विसरतो. आणि मग सुरू होतो बर्नआउटचा प्रवास. बर्नआउट म्हणजे नक्की काय? तर बर्नआउट हा शब्द आपण खूप वेळा ऐकला असेल, पण तो नक्की काय असतो? तर बर्नआउट म्हणजे फक्त थकणं नाही. बर्नआउट म्हणजे आतून रिकामं होणं. बर्नआउट म्हणजे सकाळी उठलात, काम करायचं आहे हे माहिती आहे, पण ते करण्याची इच्छाच राहत नाही. बर्नआउटचे काही कॉमन सायन्स आहेत जे आपल्याला माहिती आहेत आणि कदाचित ते तुम्हालाही ओळखू येतील. सगळं मीनिंगलेस वाटतं, अर्थहीन वाटतं, काम करतो पण का करतोय हेच कळत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरती चिडचिड होते. साधा WhatsAppवरती मेसेज आला तर तो रिप्लाय करायलाही खूप एफर्ट्स वाटतात. झोप नीट लागत नाही, रात्री आपल्या डोक्यातले विचार बंद होत नाहीत आणि सकाळी उठलो तरी आपल्याला फ्रेश वाटत नाही. शरीर साथ देत नाही, डोकेदुखी, पाठदुखी, थकवा हे सगळं कॉन्स्टंट होत राहतं आणि आपल्या आयुष्यातील आनंद जातो. ज्या गोष्टी आधी खूप आवडायच्या, त्या आता बोरिंग वाटतात. यापैकी तुम्हाला कोणती ओळखू आली का? आणि जर ओळखू आली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर जेव्हा मी सेल्फ केअरबद्दल बोलते, तेव्हा अनेकांच्या मनामध्ये असं येऊ शकतं, "अरे, हे तर खूप सेल्फिश आहे, स्वार्थीपणा आहे. आपण आधी इतरांचा विचार करायला हवा. मला कुठं वेळ आहे स्वतःसाठी?" आणि हेच विचार मला देखील यायचे. पण मला एक गोष्ट कळली, जेव्हा आपण विमानामध्ये बसतो, तेव्हा विमानाच्या बॅक सीटवरती लिहिलेलं असतं, की जेव्हा इमर्जन्सी येईल, तेव्हा ऑक्सिजन मास्क खाली येतील आणि अनाउन्समेंट होईल. आधी स्वतःचा मास्क लावा आणि मग दुसऱ्यांना मदत करा. का? कारण जर तुम्हीच बेशुद्ध पडलात, तर दुसऱ्यांना कसं मदत कराल? आणि हेच आपल्या जीवनात लागू होतं. जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने दुसऱ्यांची काळजी घेऊ शकता. आता माझी सेल्फ केअर करण्यासाठी मी ना एक फ्रेमवर्क तयार केले, तेही माझ्याच नावाचं. माझ्या चॅनलचं जे नाव आहे सुजाज हॅपी वर्ल्ड. त्यातलं जे सुजा आहे ते 4 लेटर्स मी घेतलेले आहेत. SUJA आणि त्याची एक मी फ्रेमवर्क तयार केली आहे आणि मी यावरती काम करते. अजून मी पूर्ण सक्सेसफुल झाले असं मी म्हणणार नाही. तर बघूयात यस म्हणजे काय? तर सगळ्यात पहिली गोष्ट जी मी खूप अव्हॉइड केलेली आहे, तर ती म्हणजे स्लीप म्हणजे झोप. हे सगळ्यात बेसिक आहे. पण आपण सगळ्यात आधी यालाच सॅक्रिफाईस करतो आणि मी देखील केलेलं आहे. आज थोडं लेट झालं, उद्या लवकर उठेल, फक्त 5 तास झोपले तरी चालेल. नाही चालत. झोप म्हणजे शरीर आणि मन दुरुस्त होण्याची वेळ आहे. जेव्हा तुम्ही झोपता, तेव्हा ब्रेन, मेमरी सॉर्ट आपण करत असतो. आपलं शरीर सेल्स रिपेअर करत असतं. हार्मोन्स बॅलन्स होत असतात. त्यामुळे 7 ते 8 तासाची झोप ही लक्झरी नाही, तर ती आपल्या शरीराची गरज आहे. आणि म्हणूनच माझ्यासाठी झोप हे पहिलं सेल्फ केअर आहे. त्यानंतर माझ्या नावातील दुसरं लेटर यू.
त्याला मी म्हणेल अनप्लग डिजिटल डिटॉक्स. हे आजच्या काळामध्ये सगळ्यात कठीण आहे. आपण सतत कनेक्टेड असतो. फोन, लॅपटॉप, नोटिफिकेशन, सोशल मीडिया हे सगळं आपल्याला मेंटली ड्रेन करतं. रोज किमान 30 मिनिटं, फक्त 30 मिनिटं सगळ्या स्क्रीनपासून दूर राहा. चला एखादं पुस्तक वाचा, बागेमध्ये बसा, कोणाशी तरी मनमोकळ्या गप्पा मारा. हे छोटं वाटतं, पण याचा इफेक्ट खूप मोठा असतो. त्यानंतर माझ्या नावातील तिसरं लेटर ए. आस्क फॉर हेल्प म्हणजेच मदत मागणं. हे खूप कठीण आहे, मला माहिती आहे. पण मीच करेल, मला नाही दुसऱ्यांना त्रास द्यायचा, हे खूप तुम्हाला कमकुवत वाटू शकतं. पण कोणाकडून तरी मदत मागणं कमकुवतपणा नाही, ते शहाणपण आहे. जेव्हा तुम्ही खूप थकलेले असता, जेव्हा तुम्ही एकट्याने सगळं कॅरी करत असता, तुम्हाला करता येत नाही तरी देखील तुम्ही करता, तेव्हा मदत मागा. कोणाकडूनही. तुमच्या कुटुंबाकडून किंवा एखादी कामवाली बाई लावून. यामध्ये लाज वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण तुम्ही जर थकत असाल, तर अशी थकलेली आई किंवा अशी थकलेली पत्नी कोणालाही घरामध्ये आनंद देऊ शकत नाही. त्यामुळे कामवाली बाई लावणं म्हणजे स्वार्थ नाही. ती तुमची शरीराची आणि मनाची गरज आहे. आणि जर गरज पडली तर तुम्ही एखाद्या प्रोफेशनलकडून देखील मदत घेऊ शकता. तर हे आहे माझं म्हणजे सुजाचं फ्रेमवर्क. स्लीप, अनप्लग, जॉय आणि आस्क फॉर हेल्प. सिंपल आहे पण पॉवरफुल. त्यानंतर काम आणि जीवन याचा बॅलन्स कसा करायचा? वर्क लाईफ बॅलन्स हा शब्द आपण खूप ऐकतो. मला पण वाटतं हा शब्द थोडासा मिसलीडिंग आहे. बॅलन्स म्हणजे दोन्ही गोष्टी समान असणं. पण काम आणि जीवन नेहमी समान असूच शकत नाही. एखाद्या वेळी आपल्याला घरामध्ये जास्त काम असेल, तेव्हा काम जास्तच असणार आहे. एखाद्या वेळी कुटुंबामध्ये काहीतरी होईल, तेव्हा कुटुंबाला वेळ जास्त द्यावा लागणार आहे. त्यामुळे मी असा विश्वास ठेवते, की वर्क लाईफ इंटिग्रेशनमध्ये आपण काम आणि जीवन वेगळे नाहीत, तर ते एकमेकात इंटिग्रेट म्हणजेच गुंतलेले आहेत. पण यासाठी काही बाउंडरीज असणं गरजेचं आहे. बाउंडरीज का महत्त्वाच्या आहेत? बाउंडरीज सेट करणं म्हणजे नाही म्हणणं आणि नाही म्हणणं खूप कठीण आहे. विशेषतः आपल्या संस्कृतीमध्ये. अरे नाही कसं म्हणायचं? काय वाटेल त्यांना? सीनियर आहेत ते, कसा नकार द्यायचा? घरचे आहेत, त्यांना निराश कसं करायचं? हे विचार येतात. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सगळ्यांना हो म्हणता, तेव्हा तुम्ही स्वतःला नाही म्हणत असता. आणि ह्या बाउंडरीज म्हणजेच मर्यादा, भिंती नाहीत. तर ह्या बाउंडरीज म्हणजे दरवाजे आहेत, जे तुम्ही ठरवता कधी उघडायचे आणि कधी बंद ठेवायचे. काही प्रॅक्टिकल बाउंडरीज आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाचे घंटे फिक्स करा. संध्याकाळी 6 नंतर ईमेल्स चेक करायचे नाही, कोणाचाही मेसेज वाचायचा नाही, वीकेंडला कोणाचेही कॉल उचलायचे नाही. शक्य असेल तितके इमर्जन्सी असेल तरच ते उचलायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी विचार करेन हे बोलायला शिका. कोणी काही रिक्वेस्ट केलं की लगेच हो म्हणू नका. मी विचार करेल आणि सांगेल. हे खूप पॉवरफुल आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्सनल टाईम. म्हणजेच तुम्ही जी स्वतःसाठी वेळ ठेवलेली आहे, ती प्रोटेक्ट करा. ती कोणासाठीही निगोशिएट करू नका, अगदी कोणत्याही किमतीमध्ये. त्यानंतर डिजिटल बाउंडरीज म्हणजेच रात्री फोन बेडरूममध्ये ठेवायचा नाही, दुसरीकडे चार्जिंगला वगैरे लावून ठेवायचा. नोटिफिकेशन सायलेंटवरती ठेवायच्या. या बाउंडरीज सेट केल्यावर आधी थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं, पण हळूहळू लोक त्याचा रिस्पेक्ट करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हालाही खूप बरं वाटतं. माझा एक दिवस माझ्यासाठी अ डे इन माय लाईफ विथ सेल्फ केअर. तुम्हाला क्युरियस वाटत असेल की मी स्वतः काय करते तर सांगते. आधी मी सकाळी उठल्याबरोबर खूप घाईघाईमध्ये माझं सकाळचं रुटीन फॉलो करायचे, पण आता तसं नाही. आधी सकाळी उठल्यावर मी 5 मिनिटं फक्त बसते. फोन नाही, न्यूज नाही, फक्त श्वास घेते. याला मी 5 मिनिटाची शांतता म्हणते. त्यानंतर एक ग्लास पाणी पिते, मग थोडंसं स्ट्रेचिंग किंवा योगा वगैरे करते. जास्त नाही, फक्त 15 ते 20 मिनिटं. यानंतर मी माझा नाश्ता घेते. हे खूप महत्त्वाचं आहे. नाश्ता स्किप करणं ही एक मोठी सेल्फ केअरची चूक आहे. दुपारी काम करत असताना मी प्रोमोडोर टेक्निक वापरते. 25 मिनिटं फोकस्ड काम करते आणि 5 मिनिटाचा ब्रेक घेते. या ब्रेकमध्ये मी थोडंसं चालते, खिडकीतून बाहेर बघते. संध्याकाळी माझा मी टाईम असतो. झोपण्यापूर्वी 30 मिनिटं आधी सगळ्या स्क्रीन्स बंद. त्यानंतर मग मी 10 मिनिटाचं माझं स्किन केअर करते, जे मी आधी अवॉइड करायचे. मग मी आता जर्नल लिहायला सुरुवात केलेली आहे. आज काय छान झालं, उद्या काय करायचं आहे वगैरे. हे माझ्यासाठी वर्क करतं. तुम्हालाही तुमचं रुटीन शोधावं लागेल, की आपण हे जर्नल किंवा स्क्रिप्टिंग केल्यानंतर काय तुम्हाला त्याचे लाभ होतात यावरती मी काम करते. पण याचा मला अनुभव आलेला नाही. व्हिज्युअलायझेशन किंवा स्क्रिप्टिंगमध्ये तुम्हाला खूप छान छान अनुभव येतात. सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या व्हायला लागतात असं मी ऐकलं होतं. म्हणूनच मी या गोष्टी सध्या ट्राय करते आणि जेव्हा मला याचा अनुभव येईल, नक्कीच मी एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी ते शेअर करेल. स्त्रियांनी काय टाळलं पाहिजे?
कारण आपण एक स्त्री म्हणून खूप काही कॅरी करत असतो. घरातलं काम, मुलांची काळजी, कामाचं प्रेशर, सासर माहेर सांभाळणं आणि त्यामध्ये सोसायटीला काय वाटेल याची सतत चिंता. हे सगळं आपण एकट्याने किती वेळ निभावणार? आपल्याला स्ट्रॉंग असणं सांगितलं जातं, पण स्ट्रेंथ म्हणजे सगळं सहन करणं नाही. स्ट्रेंथ म्हणजे स्वतःची काळजी घेणं, जेणेकरून तुम्ही इतरांसाठी खरोखर उपलब्ध राहू शकता. आपल्या आईने स्वतःसाठी काय केलं, आजीने काय केलं, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी कधी वेळ काढला का? बहुतेक नाही. आणि आपणही तेच पॅटर्न फॉलो करत आहोत. पण आता वेळ आहे ती बदलण्याची. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढला तर तुम्ही वाईट नाही आहात, तुम्ही स्मार्ट आहात. तुमच्या मुलांना एक आनंदी आई हवी असते, थकलेली, कडवट झालेली नाही. आणि तुमच्या पतीला देखील एक परिपूर्ण असा जोडीदार हवा आहे, थकलेला किंवा चिडचिडा नाही. त्यामुळे तुमच्या कामाच्या वेळा ज्या आहेत त्या निश्चित करा. जेव्हा गरज वाटेल तेव्हा तुम्ही ब्रेक घ्या. तुम्ही हवे आहात चांगले, आनंदी, बर्नआउट झालेले म्हणजे शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या थकलेले नाही. तर करा, स्वतःची काळजी घ्या. ही तुमची ड्युटी आहे. तुमची काळजी घेणं तुमची जबाबदारी आहे. प्रोडक्टिव्हिटी आणि सेल्फ केअर एकत्र कसे जातात, म्हणजे दिवसभराचं काम आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची? तर सेल्फ केअर करायला वेळ नाही, खूप काम आहे. हे तर खूप साधं कारण आहे, मला माहिती आहे, कारण मी पण असंच म्हणायचे. पण एक रिसर्च असं सांगतं की जे लोक स्वतःची काळजी करतात ते जास्त प्रोडक्टिव्ह, म्हणजे दिवसभरामध्ये ते खूप छान काम करू शकतात, कारण त्यांचं फोकस चांगलं असतं, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते, ते चुका कमी करतात आणि ते जास्त क्रिएटिव्ह असतात. म्हणजे सेल्फ केअर आणि प्रोडक्टिव्हिटी हे दोन्ही विरुद्ध नाहीत, तर ते एकमेकांचे पार्टनर आहेत. दिवसभर प्रोडक्टिव्ह राहण्यासाठीच्या काही टिप्स, ज्यामध्ये तुम्ही सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात जी आहे ती खूप विचारपूर्वक करा. घाईघाईमध्ये नाही, शांततेमध्ये करा. त्यानंतर तुमच्या कामाच्या विभागण्या करा. सगळ्यात जास्त प्राधान्य कशाला द्यायचं आहे ते ठरवा. ज्यामध्ये सगळ्याच गोष्टी इक्वल नाहीत, ज्या महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत ते सगळ्यात आधी करा. सिंगल टास्किंग म्हणजे एक काम एका वेळेस करा. सगळ्या गोष्टी एकत्र करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मल्टीटास्किंग हे खूप मोठं मिथ आहे. एका वेळी एकच गोष्ट पूर्ण लक्ष देऊन केली तरच ती तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. आणि ब्रेक घेणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही, तुमच्या मेंदूला देखील रिचार्ज व्हायला वेळ लागतो. रोज छोटे छोटे टास्क किंवा छोटी छोटी कामं जी आपण करतो ना, त्यासाठी स्वतःला तुम्ही क्रेडिट द्या, स्वतःचं कौतुक करा. इथे कोणीही तुमची पाठ थोपटण्यासाठी येणार नाही. त्यामुळे तुम्हीच तुमचं कौतुक करा की मी आज हे काम किती छान प्रकारे केलं, मी घराचा हा कोपरा किती व्यवस्थित केला, किंवा किचनमधले एखादी मांडणी जी आहे ती मी पूर्ववत केली. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण याचा आनंद तुम्हाला दुप्पट मिळत असतो. कंपॅरिझनच्या जाळ्यातून बाहेर पडा. स्टॉप कम्पेअरिंग. आजकाल आपण सोशल मीडियाच्या काळामध्ये हे सगळं सातत्याने करतो, कारण यामध्ये सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. आपण सतत इतरांशी तुलना करत राहतो. तिचं काम बघ किती स्मूथ चाललंय, तिला इतक्या लवकर सगळ्या गोष्टी कशा मिळतात, ती इतकं कसं काय मॅनेज करते. पण आपण जे बघतो ते हायलाईट रील्स असतात. बिहाइंड द सीन्स आपल्याला दिसत नाही, त्यामागे त्यांचे स्ट्रगल्स दिसत नाहीत, त्यांनी काढलेले वाईट दिवस दिसत नाहीत, त्यांनी केलेले कॉम्प्रोमाइजेस दिसत नाहीत. तुमची जर्नी म्हणजेच तुमचा प्रवास वेगळा आहे. त्यांच्याशी तुलना करू नका, कारण तुमचा प्रवास तुम्हाला पूर्ण करायचा आहे. कंपेअर करायचंच असेल तर आजचे तुम्ही कालच्या तुमच्याशी कंपेअर करा. म्हणजेच आज कसं तुम्हाला कालच्यापेक्षा चांगलं व्हायचंय, बेटर व्हायचंय याचा विचार करा. आज थोडं जास्त शिकलात का, आज थोडं बेटर झालात का, आज एखाद्या गोष्टीला कसं वेगळ्या प्रकारे हाताळलं याचा विचार करा. हेच तुमचं खरं प्रगतीचं कारण असेल. तुलना करून तुमच्या हाती काहीही लागणार नाही, उलट तुम्ही निराश व्हाल आणि अजून तुम्हाला त्या गोष्टीचा शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या त्रासच होणार आहे. आपला आनंद आपण शोधायचा. ज्या व्यक्ती सतत बिझी राहतात किंवा स्वतःला कशामध्ये तरी गुंतवून घेतात त्या जास्त आनंदी राहतात. म्हणून इतरांशी फोनवर बोलण्यामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यामध्ये काहीच अर्थ नाही. इतरांच्या आयुष्यामध्ये डोकावण्याऐवजी आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असणं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. जेव्हा आपण इतरांसाठी करायला जातो ना, त्याचा उलट आपल्याला त्रास होतो, याचा अनुभव मला देखील आलेला आहे. उगाच दुसऱ्यांना मदत करण्याच्या नादामध्ये आपण आपलं आयुष्य खराब करत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात काय चाललेलं आहे, आपलं आयुष्य कसं चांगलं बनवता येईल, आपले जे रिलेशन आहेत आपल्या मुलांसोबतचे, आपल्या नवऱ्यासोबतचे, ते कसे चांगले बनवता येतील याकडेच विचार करायचा, यावरतीच फोकस करायचं. दुसऱ्यांचं चांगलं करायला गेलो ना तर त्या नादामध्ये आपण कधी कधी वाईट होतो. त्यामुळे ह्या गोष्टी सोडून द्या आणि नाही म्हणायला शिका, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ग्रॅटिट्यूडची जादू म्हणजेच कृतज्ञता व्यक्त केल्याने काय होतं
हे थोडंसं तुम्हाला फिलॉसॉफिकल वाटेल, पण ऐका. जेव्हा आपण खूप बिझी असतो, खूप थकलेले असतो, जेव्हा आपण फोकस करतो जे नाही त्यावरती, हे माझ्याकडे नाही, ते झालं नाही अजून, हे होणार का कधी, हे विचार आपल्याला खूप थकवतात. आणि यावर उपाय आहे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस. रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात. त्या खूप मोठ्या असण्याची गरज नाही. आज चहा छान कसा झाला, आज माझ्या मैत्रिणीने मला मस्त कॉल केला, मी छान तिच्याशी गप्पा मारल्या, आणि माझ्या कामामध्ये आता छान प्रगती होत आहे. छोटं वाटतं, पण याने आपला ब्रेन शिफ्ट होतो. आपलं जे माइंडसेट आपण करून ठेवलेलं असतं, खूप त्यावरती ओझं असतं, आणि जेव्हा तुम्ही असं ग्रेटफुल म्हणजेच कृतज्ञ असता, तेव्हा सेल्फ केअर आपोआप होत असतं. कारण तुम्हाला जाणवतं, मला हे जीवन जपायचं आहे, मला जे मिळालेलं आहे ती देवाची कृपा आहे, माझं जे हे आयुष्य मला दिलंय ते कोणाचं शकतं, कारण आपल्याजवळ जे आहे ते इतरांजवळ नाही. हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण आपली सेल्फ केअर करत असतो. पण सेल्फ केअर एकट्याने होत नाही. आपल्या कुटुंबाला, जवळच्या लोकांना सांगणं गरजेचं आहे. मला माझ्यासाठी वेळ द्या. हे बोलणं कठीण वाटतं, पण जेव्हा तुम्ही बोलत नाही तेव्हा इतरांना कळत नाही, आणि मग फ्रस्ट्रेशन वाढतो, रिसेंटमेंट येतो, रिलेशनशिपमध्ये टेन्शन येतं. त्यामुळे नक्कीच बोला. आज संध्याकाळी 1 तास मला माझ्यासाठी हवा आहे. वीकेंडला मला एक मॉर्निंग माझ्यासाठी द्या. मला आता थोडी शांतता हवी आहे, प्लीज. जे लोक तुम्हाला खरंच समजतात ना, ते समजून घेतील, आणि जे समजून घेत नाहीत त्यांच्याशी बोलणं बंद करणं अजूनच गरजेचं आहे. प्रॅक्टिकल सेल्फ केअर रुटीन. हे सगळं मला जमणार नाही हा विचार येतो, पण मी सांगते सगळं एकत्र नको. छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. फक्त एक गोष्ट करा, रोज 10 मिनिटं स्वतःसाठी, काहीही. एक बाउंड्री सेट करा. रात्री 9 नंतर तुम्ही कोणतेही ईमेल्स किंवा मेसेजेस चेक करणार नाही. कोणतीही ॲक्टिव्हिटी ॲड करा जे आवडतं ते. वीकमध्ये 2दा. ग्रॅटिट्यूड जर्नल सुरू करा. झोपण्यापूर्वी 3 गोष्टी. हे खूप मॅग्नेबल आहे, आणि एकदा का हे रुटीन तयार झालं की ते नॅचरल होतं. तुम्हाला फोर्स करावा लागत नाही, तुम्ही ऑटोमॅटिकली करता. स्वतःला आजच एक प्रॉमिस करा. फक्त एक, ते कोणतंही प्रॉमिस असेल ते तुम्हीच ठरवा. मी रोज 7 तास झोपणार म्हणजे झोपणारच. मी आठवड्याला एकदा माझ्यासाठी बाहेर जाईल. मी जेव्हा कठीण वाटेल तेव्हा मदत मागेल. मग ती कोणाची मदत असेल, माझ्या कुटुंबाकडून असेल, किंवा जर मला गरज पडली स्वयंपाकासाठी बाई ठेवायची असेल तर ती मी ठेवेल. मी स्वतःवर जास्त कठोर नाही राहणार. कोणतंही एक प्रॉमिस, आणि ते कमेंटमध्ये तुम्ही पण लिहा. कारण जेव्हा आपण लिहितो ते रिअल होतं, आणि जेव्हा आपण जाहीर करतो ते कमिटमेंट होतं. तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा आपण एखादा संकल्प करतो तेव्हा आपण त्या संकल्पाशी बांधले जातो, आणि त्या संकल्पामुळे आपलं जे काम आहे ते पूर्ण होतं. म्हणून नक्कीच तुम्ही या कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका की तुम्ही स्वतःशी कोणतं प्रॉमिस करणार आहात. मी हे चॅनल का सुरू केलं, कारण मला वाटलं होतं खूप लोक एकटे फील करतात. खूप लोकांना वाटतं फक्त मलाच हे होतं, पण नाही. आपण सगळे सिमिलर स्ट्रगलमध्ये असतो. आपण थकतो, गोंधळतो, चुका करतो, परत उठतो. या चॅनलवर मी माझे एक्सपिरियन्सेस शेअर करते. माझे काही लर्निंग जे असतात ते शेअर करते. माझ्या चुका झाल्या असतील तर त्या देखील शेअर करते. कारण परफेक्ट लाईफ कोणाचीच नसते, आणि आनंदी मात्र ती बनवता येऊ शकते आपल्या चॉईसेसच्या आधारावर. आणि ते चॉईसेस काय करतात ते आपण एकत्र शोधतो. आणि म्हणूनच काम ही आपली संपूर्ण ओळख नाही. बर्नआउट ही थकवा नाही, ते आतून रिकामं होणं आहे. सेल्फ केअर म्हणजे सेल्फिशनेस नाही, ती आपली गरज आहे. आणि बाउंड्रीज करणं म्हणजे नाहीला हो म्हणणं स्वतःला, आणि कंपॅरिझन करणं सोडा. स्वतःच्या जर्नीवर फोकस करा. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस हे मॅजिक आहे. ट्राय करून बघा, आणि छोट्या छोट्या गोष्टी आजपासूनच करायला सुरुवात करा. हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला, पण मला आशा आहे की हे तुम्हाला सगळं बोललेलं आवडलं असेल. माझं काम आणि मी, हो, हे इतकं सोपं नसलं तरी ते अशक्य देखील नाही. जेव्हा आपण स्वतःला प्रायोरिटी देतो, जेव्हा आपण स्वतःची काळजी घेतो, तेव्हा काम पण आपलं चांगलं होतं, आणि आयुष्य पण चांगलं होतं, आणि आपण देखील चांगले होतो, आणि आपण हे डिझर्व करतो. एक आनंदी जीवन, एक फुलफिलिंग काम, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आनंदी तुम्ही. आजचा व्हिडिओ इथंच संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल, सेल्फ केअरची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा, आणि तुम्ही देखील एक सेल्फ केअरचं प्रॉमिस काय आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मी वाट बघेल. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.